तर मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा विधानसभेतही उपस्थित झाला। 21,000 कोटी खर्च करूनही मुंबईतील रस्ते खड्ड्यातच असल्याचं अमित साटम यांनी म्हटलंय। ऑक्टोबर 2023 पासून सीसी रोडचं काम सुरूच आहे। सीसी रोडच्या कामासाठी अख्खी मुंबई खोदून ठेवल्याचंही अमित साटम यांनी म्हटलंय। त्यावर उदय सामंत यांनी सभागृहात उत्तर दिलं। 21,000 कोटी मुंबई शहरांच्या रस्त्यावरती खर्च करूनही मुंबई शहरातले रस्ते हे खड्ड्यात गेले होते। 1997 ते 2022 या कालावधीमध्ये त्याच्यातनं निवारण करण्यासाठी सोल्युशन काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सीसी रोडची संकल्पना आणली। ही स्वागतार्ह आहे अध्यक्ष महाराज, परंतु अध्यक्ष महाराज अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे। अध्यक्ष महाराज अख्खी मुंबई ऑक्टोबर 2023 मध्ये ज्या सीसी रोडचं काम सुरू झालं त्या सीसी रोडचं काम अजूनही सुरू आहे। अध्यक्ष महाराज अक्षरशः नाकी न आलेले आहेत। अध्यक्ष महाराज मोठ्या प्रमाणावर सीसी रोडचं काम, रिडेव्हलपमेंटचं काम, या मुंबईमध्ये काय क्वालिटी ऑफ लाईफ आहे अध्यक्ष महाराज मुंबईकरांची। ठीक आहे, आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री यांची संकल्पना अत्यंत चांगली आहे आणि त्या संकल्पनेतून मुंबईला खड्डे मुक्त करण्यासाठी हे रस्ते बांधण्यात येत होते। परंतु प्रशासनाकडून ज्या प्रकारची कारवाई होत आहे ती निश्चितपणे या आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी ही जी संकल्पना आणलेली आहे त्याला निश्चितपणे गालबोट लागेल अशी परिस्थिती आज आहे। अध्यक्ष महोदय, आपण ज्या पोटतिडकीने या बाबतीमध्ये सांगितले की माननीय तत्कालीन मुख्यमंत्री असतील, विद्यमान मुख्यमंत्री असतील, यांनी एका चांगल्या भावनेतनं हा प्रकल्प मुंबईकरांसाठी आणला, पण त्याच्यासाठी जर अशा पद्धतीचं गालबोट लागत असेल तर ह्या संपूर्ण गोष्टीची चौकशी केली जाईल हे मी सुरुवातीलाच सांगितलं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट माझी आपल्याला देखील एक विनंती आहे की आपण आपल्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण विषयाची एक बैठक आपल्या दालनामध्ये जर आयोजित केली तर याच्यामध्ये अनेक गोष्टी अजून आपल्याला निर्देशित करता येतील।